राज्यातील जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा. पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. अहिल्यानगरमध्ये बाजारपेठेतील दुकानांवर भगवा ध्वज लावण्याची मोहीम. हिंदुत्ववादी संघटनांकडून भगवा ध्वज लावण्याची मोहीम. शहरातील कापड बाजार, घासगल्ली या परिसरात भगवे ध्वज लावले. संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा धागा पकडत ही मोहीम सुरू असल्याची माहिती. नाशिक सिंहस्थ कुंभमेळा तयारीची उज्जैनच्या पथकाकडून पाहणी होणार. पाहणीसाठी अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी नाशिकमध्ये दाखल होणार. या पथकात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांचा समावेश. अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीतील अनेक गावं मतदार यादीतून गायब. प्रारूप मतदार याद्यात अख्खी गावं गायब. माजी सभापती शशिकांत मंगळेंचा आरोप. शशिकांत मंगळेंकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल. शिंदेच्या शिवसेना बीड जिल्हा प्रमुखपदी चंद्रकांत नवलेंची नियुक्ती. बीडमध्ये शिवसेनेचे तब्बल 4 जिल्हा प्रमुख. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेना सक्रिय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एक हाती सत्ता येणार. आमदार संतोष बांगर यांच्याकडून विश्वास व्यक्त. काँग्रेसकडे कुणीच राहिलं नाही. आता इनकमिंग शिवसेनेकडे एकनाथ शिंदे न्याय देणारे नेते आहेत. बांगरांची प्रतिक्रिया. नागपुरात काँग्रेसकडून इच्छुकांना उमेदवारी अर्जाचं वाटप. इच्छुकांची ग्रामीण काँग्रेस कार्यालयात गर्दी. इच्छुकांचे अर्ज आल्यानंतर नागपूर काँग्रेस कमिटी उमेदवारी जाहीर करणार. केरळमधील आनंदू अजय आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेस आक्रमक. आरएसएसवर लैंगिक शोषणाचे आरोप करत तरुणाची आत्महत्या. टिळक भवन परिसरात युवक काँग्रेसचं आंदोलन. स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारकांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह फडणवीसांच्या हस्ते अनावरण. तर सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांची रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटलांनी भेट घेतली. जळगावच्या मुक्ताईनगर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत झाल्यानं नागरिक आणि प्रतिनिधींकडून समाधान व्यक्त. जळगावच्या चाळीसगाव नगर परिषदेत हरकतींचा पाऊस. मतदार याद्यांमध्ये गोंधळ. 3000 नागरिकांनी आक्षेप नोंदवला. नागपूर जिल्हा परिषदेत पुन्हा लेडी पॉवर गरजण्याची शक्यता. आरक्षणाच्या अनुकूलतेमुळे महिला राजकीय रिंगणात उतरायला सज्ज. जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर राजकारणात नव्या उत्सुकतेची लाट. नाशिकच्या निफाडमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक. लँड जिहाद विरोधात नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर ठिय्या. नांदूर मधमेश्वरमध्ये 55 गुंठे जमीन खोटी कागदपत्र देत नोंद केल्याचा आरोप. जागेची नोंद रद्द करण्याची मागणी. बीड कारागृह अधीक्षक पेट्रोस गायकवाडांचं डिमोशन करत बदली. अधीक्षक पदावरून नागपूर कारागृहात उपअधीक्षकपदी बदली. बीड कारागृहात कैद्याचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. पडळकरांचे देखील पेट्रोस गायकवाडांवर गंभीर स्वरूपाचे अनेक आरोप.